नमस्कार मित्रांनो, सध्या 543 खासदार आहेत. यामध्ये वाढ करून 850 खासदार करण्याचं चाललेलं आहे. आणि याचं कारण सांगितलं जातं आहे की लोकसंख्या वाढलेली आहे, त्यामुळे आता खासदाराची संख्यासुद्धा वाढवणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये महिलांना 33% आरक्षण द्यायचं आहे. मात्र तो काही खेळ आता झालेला नाही, कारण विरोधी पक्षानं त्यांचं मत व्यक्त केले. आता त्याचे जे कारण आहेत तो भाग वेगळा, पण आपल्याला महत्त्वाचं हे सांगायचं आहे की लोकसंख्या वाढल्याच्या नंतर जर खासदारांची संख्या वाढवायची असेल, बरोबर, आता नेमकी ही खासदारांची संख्या लोकसंख्या वाढीमुळं करायची का पक्षामध्ये जास्त संख्या वाढली मग त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी करायची, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. समजा लोकसंख्या वाढल्याच्या नंतर जर खासदार वाढवावं लागतात, बरोबर आहे, मग त्यासोबतच लोकसंख्या वाढली म्हणून सरकारी दवाखान्यांची वाढ होणं गरजेचं आहे. किती दवाखान्यांची वाढ झाली, त्यानंतर जर लोकसंख्या वाढली म्हणजे मुलांची संख्या वाढलेली असणार, मग यामध्ये सरकारी शाळांची वाढ होणं गरजेचं आहे. मात्र सरकारी शाळा वाढायल्या का कमी व्हायल्या, आता हे तुम्ही सांगा. त्याच्यानंतर लोकसंख्या वाढली, नोकऱ्याचं प्रमाण कमी झालं, बेरोजगारी वाढलेली, मग आता लोकसंख्या वाढल्याच्यानंतर बेरोजगारी वाढणारच. मग या बेरोजगारीवर मात करण्यासाठी नोकऱ्यामध्ये वाढ झाली का, याचासुद्धा विचार करावा लागेल. मग नेमके हे 543 वरून 850 खासदार करण्याचं जे चाललेलं आहे याचं कारण लोकसंख्या आहे. तर मग लोकसंख्या वाढल्यावर सरकारी दवाखान्यांची वाढ, शाळांची वाढ, नोकऱ्यांची वाढ, त्यानंतर काही जे सर्वसामान्य जनतेचे कामं पडतात त्यासाठी सरकारी कार्यालय असतात, त्या कार्यालयांची सुद्धा वाढ होणं गरजेचं आहे, म्हणजेच पर्यायीनं नोकऱ्या वाढतील. मात्र यांची का वाढ होत नाही? मग प्रश्न असा पडतो की हे नेमके खासदार वाढवायचेत तर हे लोकसंख्येमुळं वाढवायचेत का आता पक्षामध्ये येणाऱ्यांची संख्या भरपूर वाढलेली आहे, मग यांना जी आश्वासनं दिलेली आहेत यांचं पुनर्वसन करायचं आहे, यांचं पुनर्वसन करण्यासाठी खासदारांची संख्या वाढवायची का जनतेला सेवा देण्यासाठी वाढवायची, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि याचासुद्धा विचार जनतेनं करणे गरजेचे आहे. कारण मी ज्या सांगितल्या त्या गोष्टीसुद्धा खासदारांची संख्या वाढवायची असेल त्याबद्दल दुमत नाही, पण त्याचसोबत बेरोजगारी जी वाढलेली आहे त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, जी लोकसंख्या वाढलेली आहे यांना सरकारी दवाखाने मिळाले पाहिजे, सरकारी शाळा मिळाल्या पाहिजे, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे, या गोष्टीसुद्धा होणं गरजेचं आहे. मात्र या कधीच होत नाही. बेरोजगारांना काम नाही, शेतकऱ्यांना दाम नाही, म्हणजे पीक विमा असेल, अतिवृष्टी असेल, शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव असेल, म्हणजे नेमके मग हे खासदार वाढवायचे कशासाठी? आता यावर तुम्ही विचार करा आणि तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.